श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी. आज आपण श्री सद्गुरू शंकर दगडे महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आध्यात्मिकतील अत्यंत गूढ रहस्य म्हणजे अनिर्वाचा याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. अनिर्वाचा ही आपल्या मूळतः आपल्या इंद्रियांना वश करण्याकरिता दिलेला एक बंद मार्ग आहे. या बंद मार्गाने आपण ती गोष्ट करू नये असं सद्गुरू या ठिकाणी सांगत आहेत. आता यात जे काय बोल आहेत ते असे बोल आहेत की त्या बोलांना आपण अनिर्वाचा म्हणजे अनिर्वाच केला पाहिजे, म्हणजे बोलायचं नाही किंवा त्याचा मान राखला गेला पाहिजे. अनिर्वाचा म्हणजे त्याचा मान राखणे किंवा त्याची जाणीव आपल्याला सतत होत राहिली पाहिजे असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. कान, नाक, डोळा हे आणि त्वचा, जिवा या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. त्याच्यामध्येच 17वी जीवनकळा म्हणजेच आपली जी पडजीभ आहे यालाच 17वी जीवनकळा म्हटलं जातं. तर या ठिकाणी शरीरातून वाहणारा अमृतधारा या ठिकाणी वाहत असते. सतत त्याचं प्राशन करून शरीरातील जो काय बोल आपला आहे हा अमृतमय होऊन प्रकट शरीरामध्ये होत असतो. तरी मंडळींनो, हा जो काय बोल आहे हा अत्यंत प्रेमळ असावा असं महाराज या ठिकाणी सांगत आहेत. आणि या बोलाचं जे काय महत्त्व आहे महाराजांनी असं सांगितलेलं आहे की बोल हा बोलताना कोणालाही त्याचे मन म्हणजे दुजा अंतकरण रुतला गेला नाही पाहिजे, म्हणजे दुसऱ्याच्या मनाला तो रुतला गेला नाही पाहिजे असे बोल आपण बोलले गेले पाहिजे. कारण या बोलातून जे काय आपले जी काय क्रिया असते ती क्रिया दुसऱ्याला जर ती हानिकारक असेल तर त्याला अनिर्वाचा त्याच्याकडून सांभाळली जात नाही. आपण साधना तर करत असतो, पण साधना करत असताना साधनेमध्ये अत्यंत प्रभावी जे काय बोल आहेत की त्या बोलापासून आपल्याला अनिर्वाच म्हणजे ते शब्द बोलू नये असं महाराज या ठिकाणी सांगत आहेत. कारण या बोलामुळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीवरती अत्यंत वाईट परिणाम होत असतात. ते अनिर्वाचा बोल कोणते आहेत ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पहिला जो सर्वात मोठा जो बोल आहे तो आहे आपल्या जपाबद्दल. आपण जी काय उपासना करतोय अनाम जप. अनाम जप म्हणजे जो स्वयंभू आहे आपल्या शरीरामध्ये, जो स्वयंभू आहे, जो कोणीही निर्माण केलेला नाही आहे, तो स्वयंभू आहे. तो जप म्हणजे सोहम साधना. सोहम साधना म्हणजे हा जो काय बोल आहे हा बोल हा शरीरामध्ये श्वास घेत असताना हा स्वयंभू प्रकट होत असतो. आणि हा प्रकट झाल्यानंतर तो आपल्या परेमध्ये म्हणजेच कानामध्ये जसंच्या तसा आपल्याला ऐकू येत असतो. त्यामुळे या बोलाला, या जपाला तोंडाने बोलू नये असं महाराज या ठिकाणी सांगत आहेत. अनाम जप हा जप स्वयंभू असल्याकारणानं याला माळ जपायची गरज नाही आहे. कारण हा फक्त परेमध्ये आपण त्याच्यावरती ध्यान केंद्रित करून त्याच्याकडे पाहत राहणे हा आहे. या जपाबद्दल अनाम जप म्हटलेलं जातं आहे. कारण हा जप हा स्वयंभू असल्याकारणानं हा वारंवार आपल्या शरीरामध्ये सतत जपला जातो. परंतु आता या ठिकाणी आपण अनुग्रह घेतो. अनुग्रह म्हणजे उपदेश. ज्याही गुरूंचा आपण उपदेश घेत असतो त्या गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर आपण त्यांचा उपदेश म्हणजे कानमंत्र आपण घेतो. तो कानमंत्र प्रत्येकाचा वेगवेगळा जरी असला तरी तो स्वयंभू म्हणजे सो आणि हा जो काय जो मंत्र आहे हा शिव आणि शक्ती म्हणजे शिव आणि पार्वती यांची साक्षीभाव हा या मंत्रामध्ये आहे. याचे स्वरूप ओंकाराचे असून तेच स्वयं
सद्गुरू साक्षात स्वरूपात आहेत. म्हणजेच स्वयंभू साक्षात जे काय मंत्र आहे तो सद्गुरूंचा आहे आणि सद्गुरू हे साक्षात ओंकार स्वरूप आहेत. त्यामुळे हा जो स्वयंभू जो काय जप आहे हा स्वयंभू जप हा सर्वांनी जपला गेला पाहिजे आणि हा कंटिन्यू जपला गेला पाहिजे. त्यामुळं जे काय आपल्याला जे काय बोलू नये म्हणून जे काय मुखातनं एखादा बोल जर आपल्या जर गेला एखाद्याला तो रुतला गेला त्याचा अपमान केला गेला तर तो आपल्याला अतिशय हानिकारक असा आहे असं महाराज या ठिकाणी सांगतात. अनिर्वाचा सांभाळण्याकरता या ठिकाणी अनेक ऋषींनी त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे. तर संशोधनातून असं त्यांना ध्यानात आलेलं आहे की हे बोलले गेले नाही पाहिजे, जपले गेले पाहिजेत आणि आपला जो काय मुखातला बोल आहे हा मुखामध्ये अमृत असल्याने तो अमृता समान गोड असला पाहिजे. आपण बोललेला बोल कोणत्याही व्यक्तीला रुतला गेला नाही पाहिजे आणि तो व्यक्ती दुखावला गेला नाही पाहिजे. कारण आपण सारे भगवंताचेच अवतार आहोत. असं ज्यावेळेस आपलं स्वस्वरूप होते की आपण सर्व ठिकाणी म्हणजे सर्व मानवी देहामध्ये किंवा जे काय या सृष्टीवरती जीवसृष्टी आहे या सृष्टीतील सर्व जीवांना च्या ठिकाणी आपण जर सद्गुरूंना पाहिले तर सद्गुरू स्वरूप झाल्यानंतर आपला जो काय बोल आहे हा सर्वाप्रती हा म्हणजे आपण सद्गुरूच्या शरणी गेल्यामुळे आपण सर्वांचा मान राखला पाहिजे. कोणालाही त्याची हेटाळणी केली नाही पाहिजे, त्याला शिव्या दिल्या नाही पाहिजेत, त्याची निंदा नाही केली पाहिजे, त्याच्या बोलण्यातनं जे काय आहे असे वाईट शब्द त्याला बोलले गेले नाही पाहिजे. कारण तोही स्वतः एक सद्गुरू स्वरूप आहे आणि तोच एक भगवंत या धर्तीवरती असल्याकारणानं या भगवंताचं जे काय स्वरूप आहे त्याची निंदा लालस्ती आपल्याकडनं होता कामा नये. तर हा बोल जपून वापरावा असा महाराज या ठिकाणी सांगत आहेत. अनिर्वाचाचा दुसरा जो शब्द आहे तृप्ती ही आपल्याकडनं होऊ शकत नाही आणि या तृप्तीच्या अतिशय भयंकर अशी अग्नी मनुष्याच्या या देहामध्ये निर्माण होत असते आणि आशा आकांक्षा कल्पना अशा अनेक कल्पनांमध्ये तो रणमय होऊन जातो आणि त्याला काही कळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या तृप्तीच्या आशेत तो त्याचा श्वास जो चालतो शरीरातला तो हा मोकळा श्वास चालत नाही, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात आणि हा श्वास जोपर्यंत मोकळा चालू शकत नाही तोपर्यंत आपला जो काही मंत्र आहे तो आपल्या परेमध्ये स्पष्ट पद्धतीने ऐकू येऊ शकत नाही किंवा जे काही मंत्र आहे आपले त्या मंत्रामध्ये म्हणजे गती आपली मंत्राची कमी होते. त्यामुळे ती आपल्या शरीरापासून मोकळी गेली पाहिजे. शरीरातून मोकळी तर शरीरामध्ये तृप्ती आपल्याला तृप्त करण्याकरता मनाला तृप्त करण्याकरता शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होती, अग्नी निर्माण होती, अहंकार निर्माण होतो. तो अहंकार हा आपल्या कामाप्रित्यात किंवा कामाच्या व्यतिरिक्त असू शकतो. कल्पनामध्ये मनुष्य वेडा होतो. अशा अनेक आशा आकांक्षा अशा ह्याच्यामध्ये मनुष्य गुरफटत जातो. त्यामुळे महाराज या ठिकाणी सांगतात आशा आकांक्षा आणि जे काय आपल्या आहेत वासना कल्पना मनीषा या ज्या काय वासना मनीषा आकांक्षा कल्पना वल्गा यांना समिधा करा. समिधा याचा अर्थ असा आहे की आपण जे काय अग्निकुंडामध्ये म्हणजे यज्ञकुंडामध्ये त्यांना समर्पित करा असं महाराज या ठिकाणी सांगतात. तर समिधा कशाच्या बांधवायच्या आहेत तुम्हाला, यज्ञ कशाचा करायचा आहे, तो यज्ञात कशाचे समर्पण आपल्याला करायचं आहे या ठिकाणी महाराज अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये या ठिकाणी सांगतात की
हे जे काय अकराळ विकराळ यांचं रूप आहे, हे जे काय अकराळ विकराळ रूप आहेत, ज्वालाग्रही आहेत आणि या ज्वालाग्रही पदार्थांना आपल्यापासून दूर करायचं आहे. तर हे ज्वालाग्रही पदार्थ म्हणजे ज्वालाग्रही कोण आहेत? तर आपल्यामध्ये आशा, मनीषा, वासना, आकांक्षा, वल्गा, कल्पना ह्या ज्या का आहेत यांना समिधा करून त्या यज्ञकुंडामध्ये त्यांना म्हणजे अग्नीमध्ये भस्म करा. कारण ह्या ज्या आशा, मनीषा, ज्या का आकांक्षा आहेत आपल्या, तर ह्या आकांक्षा या वासनेमध्ये आपल्या कधी तृप्त होऊ शकत नाहीत. कारण ह्या सतत भडकवण्याचं काम या मनाला करत असतात. त्यामुळं तृप्ती ही अनिर्वाच्या आहे. आणि ह्या तृप्तीच्या ह्या ज्या काही बहिणी आहेत, म्हणजे हे काही स्वभाव आहेत बाकीचे, आशा, मनीषा, आकांक्षा, वल्गा, कल्पना, हे जे काय आहेत, तर यांना समिधाच्या स्वरूपानं यज्ञकुंडात स्वहा करा, त्याला म्हणजे अर्पण करून टाका. की त्या अर्पण केल्याने तुमचा श्वास हा अतिशय मोकळ्या पद्धतीने चालेल आणि तुमची समाधी अवस्थापर्यंत तुमची वाटचाल ही नक्की होईल, असं महाराज या ठिकाणी सांगत आहेत. आता याच्यामध्ये आपण जे काय बघतो, तर आपल्याला अनेक स्पर्श दुसरं अनिर्वाचक आहे. तर स्पर्शाने देखील आपल्याला श्वासास्वरूपाने आपल्याला ज्ञात होत असतं. त्वचेला, नाकाला, डोळ्यांना, कानांना स्पर्शरूपाने आपल्याला काही गोष्टी प्राप्त होत असतात. कारण स्पर्शाने सुगंध, दुर्गंध हे नाकामध्ये ज्यावेळेस येत असतात, तर ते आपल्याला स्पर्श स्वरूपाने त्याची ओळख होत असते. तर या ठिकाणी स्पर्शरूपाने जे काय हे आहे, तर आपल्याला मुखामध्ये पण स्पर्श झाल्यानंतर आपण जर पाणी पिलो तर त्याची चव लागते. तर अन्न घेतलं आपण मुखातनं, तर मुखामध्ये जर अन्न घेतलं तरी आपण गपचूप खात नाही, तर आपण त्याची चव सांगायला सुरुवात करतो. मग ही चव जर सांगितली तुम्ही, तर स्पर्शरूपाने जे काही तुम्ही अनिर्वाचा पाळत होता, तर ती अनिर्वाचा तुमची या ठिकाणी फोल ठरू शकते. म्हणून स्पर्शाने जी काय तुमची अनिर्वाचा आहे, ही अनिर्वाचा देखील तुम्ही सांभाळली पाहिजे. स्पर्शाने सुगंध असो किंवा दुर्गंध असो, त्यामध्ये भेद करता कामा नये. म्हणजे जे काय तुम्हाला भेटत आहे त्याच्यामध्ये कोणताही भेद होता कामा नये. तर तुम्ही जर या भेदामध्ये अडकलात तर तुम्ही त्या भोवतीच फिरत राहणार. आणि जर रुची सांगायला लागला मुखातनं, तर तुमचा जो काय बोल चालू आहे किंवा जो काय तुमचा श्वास चालू आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आपला जो काय अनाम जप आहे तो आपल्या जप होण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असं या ठिकाणी महाराज सांगत आहेत. तर अनेक अशा सर्व इंद्रियांची म्हणजे आपल्याला जे काय हे आहे, तर सत्वगुण जे काय आहे त्या इंद्रियांच्या बाबत, तर ते आपल्याला राखता यायला पाहिजे. सत्व राखण्यासाठी तर आपल्या सत्व कसं राखता येईल, तर सत्व राखण्यासाठी जे काय गुण सांगितलेले आहेत, तर सोहम हा बीजबिंदू आहे. सृष्टी निर्मिती केल्या कारणे हा बिंदू निर्मिती झाला. रेती म्हणजेच बिंदू आहे आणि प्रकाश हाही एक बिंदू आहे. ज्यावेळेस हा जो सोहम बिंदू, प्रकाश बिंदू आणि सृष्टी निर्मिती कारणे हा बिंदू निर्माण झाला, तर जे काय आपल्यामध्ये साधना करत असताना ज्या भ्रुकुटीमध्ये आपल्याला, म्हणजे भ्रुकुटी याचाच अर्थ असा आहे की आपला जो दोन डोळ्याच्या मध्ये जो भाग आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण टिकली लावतो किंवा गंध लावत असतो, तर त्या भागाला त्रिवेणी संगम म्हटलेला आहे किंवा भ्रुकुटी म्हटलेला आहे. आध्यात्मिक भाषेमध्ये याला भ्रुकुटी म्हटलेलं आहे. या भ्रुकुटीमध्ये आपल्याला एक प्रकाशबिंदू दिसतो आणि याच प्रकाशबिंदूमध्ये संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे. सृष्टी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड या ठिकाणी सामावलेला आहे. आणि याचा साक्षी म्हणजे
दर्शन म्हणजे स्वतःचं जे काय दर्शन आहे, या ठिकाणी आपण भगवंत आहोत याचं मुख्य दर्शन या बिंदूतनंच आपल्याला होत असतं. त्यामुळं आपल्या सत्वगुणाचं पालन या ठिकाणी बिंदू स्वरूपानं करण्याचं महाराज या ठिकाणी सांगत आहेत. तर अनिर्वाच्या सांभाळणं अत्यंत हे आहे. तर ह्या ज्या बिंदू आहेत, बिंदूचा अर्थ मुख्य म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर अणू आणि रेणू. अणू आणि रेणू. अणूचा अर्थ आहे आत्मा आणि रेणूचा अर्थ आहे जीव. एक अणूमध्ये जर दुसरा रेणू जाऊन बसला तर जीवाची निर्मिती होते, अन्यथा जीवाची निर्मिती होऊ शकत नाही. तर हे सायन्सने सुद्धा आज आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे अणूचा अर्थ आहे आत्मा आणि रेणूचा अर्थ या ठिकाणी जीव आहे. तर साधनेमध्ये आपल्याला या ज्या काय अनिर्वाच्या स्वरूपाने जे काही सांगितलेलं आहे, याचं मुख्य कारण म्हणजे आपली साधना सफल स्वरूपामध्ये व्हावी. तर आता बोलणं किंवा न बोलणं, तृप्ती न बोलणं, असे आता सोमवार म्हणजेच सोम याचा अर्थ चंद्र आणि वार म्हणजे मारणे. तर हे जे काय वार आहेत, हे वार म्हणजे त्या दिवशी कोणत्याही गोष्टीचा विनाश करायचा नाही. म्हणजे मारणे म्हणजे एखाद्याला मारणे हा अर्थ या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर सोमचा अर्थ आहे की सोमवारी म्हणजे सोमवार ज्या ठिकाणी म्हणजे सोम याचा अर्थ चंद्र होतो, चंद्रवार बनला जातो. आणि हे जे काय अनिर्वाच्य आहे, तर या ठिकाणी आणि या अनिर्वाच्याचं पालन करण्यासाठी या ठिकाणी महाराज सांगतात की कोणत्याही जीवाला या ठिकाणी त्या दिवशी मारून खाऊ नये किंवा सोमरसाचा या ठिकाणी प्राशन करू नये, असं महाराज या ठिकाणी आवर्जून सांगत आहेत. सोमवार किंवा त्याला चंद्रवार बोलावा असं काही या ठिकाणी त्याचा अर्थ नाही आहे. अनिर्वाचा याचा अर्थ आहे की त्याची मान राखणे, म्हणजे त्या दिवसाचा मान राखणे. त्या दिवशी मटण मच्छी जे काय तुम्ही जीव हत्या करून जे काय खाद्यपदार्थ खाता ती त्या दिवशी खाऊ नये. कारण सोमवार हा शिवांचा वार असल्याकारणानं या दिवशी कोणत्याही मटण आणि सोमरसाचं प्राशन या ठिकाणी करण्याचे आतट टाळण्याचे महाराजांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर अनिर्वाचा हा आपला जो काय बोल आहे हा अतिशय स्वरूपाचा आहे. कारण आपण ज्यावेळेस गर्भात होतो त्यावेळेस आपण भगवंताला एक वचन देऊन आलो. वचनचा अर्थ आहे व म्हणजे वैखरी, च म्हणजे चक्षु आणि न म्हणजे नासागरी. हे साक्षीला असताना आपण भगवंताला एक वचन देऊन आलो की मी तुझं नाम घेईल आणि तुझ्या नामाचा कधी माझ्याकडून विसर नाही होणार नाही. त्यामुळं तू मला या अशा अत्यंत कठीण अशा या जीवनातून तू मला मुक्ती दे आणि मला भगवंताचं स्वरूप पाहण्याचं एक मला संधी दे. त्यामुळे भगवंताने या ठिकाणी वचन घेऊन तुम्हाला मध्ययुगातून म्हणजे स्वर्गातून ज्यावेळेस तुम्ही आईच्या गर्भात आला आणि मध्यामध्ये म्हणजे आईच्या गर्भात तुमची वाढ झाली आणि मृत्यूलोकात तुम्हाला भगवंताला शोधण्यासाठी पाठवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही भगवंताची ओळख करून घेण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आलेला आहात. तर महाराज या ठिकाणी सांगता येते की अनिर्वाचा ही पाळली पाहिजे. कारण आपला जीव हा बुडबुडा आहे. एक कसा आहे, हा जो काय पिंड आहे आपल्या शरीराचा हा एक बुडबुडा आहे, पाण्याचा बुडबुडा आहे. हा कधी नष्ट होईल सांगता येत नाही. कारण या पिंडाला अनुसरून जे काय आपल्या शरीरामध्ये अनेक हे आहेत, शब्दाची जी किमया आहे ही देव जाणीजे देव हा जाणला पाहिजे त्याच्यातनं आणि त्याला प्रकट करता यायला पाहिजे.
असं या ठिकाणी हे आहे. तर दुसरा जो काय अनिर्वाच्य शब्द आहे तो आहे जाणीव. जाणीवचा अर्थ, जाणीव म्हणजे ओळख किंवा मान ठेवणे, एखाद्याचा मान राखणे. तर आपण असं बघताय की माणसामध्ये आपण भेद निर्माण करून अनेक वातंक निर्माण करून ठेवलेला आहे. आणि हा जो काय ओळखीचा जो काय प्रकार आहे हा अतिशय हिंसक अशा पद्धतीने आपण गेलेलो आहे. आणि याच्यामुळे आपला जो काय स्वरूप आहे हे राक्षसी स्वरूप बनलेलं आहे. भेदामुळे आपण माणसाला ओळखू शकलो नाही. कारण प्रत्येक जीवामध्ये भगवंताचे स्वरूप पाहण्यासाठी भगवंताने म्हणजे सद्गुरूंनी या ठिकाणी सांगितलेलं असताना देखील आपण त्याचं अनिर्वाच्य पाळलं जात नाही आपल्याकडनं. अनिर्वाच्य म्हणजे ती जो काय भेद आहे तो भेद हा संपवला गेला पाहिजे. मनुष्य प्रत्येक जीवामध्ये हा भगवंत भरून असल्याने त्या भगवंताच्या प्रती मान, आदर, जाणीव, ओळख राखली गेली पाहिजे. हे जे काय बोल आहेत हे त्यांना समर्पण, म्हणजे आपण ज्यावेळेस अनुग्रह घेतो, भगवंताला समर्पण होतो, त्यावेळेस त्या भगवंता स्वरूपी आपल्या मनातून आपली जी काय ओळख आहे ही आपण इतरांचा मान राखण्यामध्ये केला पाहिजे. पण याच्यामध्ये महाराज या ठिकाणी सांगत आहेत की आपण जरी दुसऱ्याचा मान राखत असेल आणि ती जर समोरची व्यक्ती आपला जर मान राखत नसेल आणि ती आपण अहिंसा म्हणजे आपण कोणतीही हिंसा न करता आपण ती झेलली गेली पाहिजे. परंतु आपण अहिंसेने राहत असताना देखील जर आपल्याला अतिशय अन्यायकारक पद्धतीने अतिशय अन्याय आपल्यावर जर होत असेल तर या ठिकाणी भगवंत सांगतात की त्यावेळेसच तुम्ही हिंसा करू शकता. परंतु अतिशय अहिंसित म्हणजे आपण हिंसा करायची नाही. काही झालं तरी आपण हिंसा करायची नाही. त्याने आपल्याला शिव्या देऊ द्या, त्यांनी आपल्याला मारू द्यात, त्यांनी आपल्याला काही करू द्यात, परंतु जोपर्यंत त्याच्याकडून होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती हिंसा करू नका, असं स्पष्ट महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं अहिंसा हा आपला अनिर्वाच्य आहे. अनिर्वाच्य अहिंसा आहे. अहिंसा पाळायची आहे, हिंसा पाळायची नाही. या ठिकाणी अनिर्वाच्य काय आहे? अहिंसा. आपण कोणत्याही जाती धर्मावरती हिंसा करू नये किंवा आपण भगवंत इतरांना तुच्छ मानू नये किंवा इतरांना त्यांच्या गुणावरती जाऊन त्यांची निंदा करू नये, असं स्पष्ट या ठिकाणी महाराज सांगत आहेत. त्यामुळं अहिंसेचा हा दुसरा अनिर्वाच्य शब्द आहे. त्यामुळे या प्रत्येक ह्याच्यामध्ये अनिर्वाच्याचं आपल्याला पालन हे केलं पाहिजे. अनिर्वाच्य याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तो शब्द बोलू नये असं नाही आहे, तर सर्वाप्रती हे समदृष्टी आपल्या व्हायला पाहिजे की हा मी भगवंत आहे, म्हणजे समोरचा व्यक्तीसुद्धा हा भगवंत स्वरूपच आहे. त्यामुळं त्याचा आदर केला गेला पाहिजे, त्याचा सन्मान केला गेला पाहिजे, त्याच्याबद्दल प्रेम भावना आपल्यामध्ये निर्माण होली पाहिजे आणि त्याच्याबद्दल आपुलकी आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. परंतु आपण जर त्या पद्धतीने वागत असताना जर आपल्याला कोणी हिंसा करत असतील तर त्याचे जे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर त्या समोरच्या व्यक्तीला त्या भोगाव्या लागतात. तर हे कृपया या ठिकाणी ध्यानी ठेवा. कारण जर अहिंसा न करता एखादा व्यक्ती जर त्या गोष्टी जर सहन करत असेल आणि त्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन जर कोणी हिंसा करत असेल तर अशा हिंसक माणसाला त्याची अतिशय गंभीररित्या त्याला शिक्षा प्राप्त होऊ शकते, असं महाराज या ठिकाणी स्पष्ट स्वरूपाने सांगतात. आणि त्याबद्दल अहिंसेबद्दल या ठिकाणी अनिर्वाच्य पाळण्यास सांगितलेले आहे. तरी साधकांना एक विनंती आहे या ठिकाणी, जर साधक जे काही साधक असतील तरी हा जो काय माझा व्हिडिओ आहे हा जे साधक असतील त्यांनाच हा कळू शकतो. मी जे काही गोष्ट
या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय सांगत आहे, तर जो याचा अधिकारी आहे, म्हणजे जो अध्यात्म म्हणजे या भगवंताचा जो काही अधिकारी आहे, तो त्या अधिकाऱ्याला ही गोष्ट अत्यंत सहजरित्या समजू शकते. आता पवन रूपानं आपला जो काही स्पर्श होत असतो, तर ही स्वरूप आहे. तर या स्वरूपाचं आपल्याला पालन करायचं आहे. अहिंसा कुठेही आपल्याला करायची नाही आहे. तर अहिंसा हे एक अनिर्वाच्य आहे. आता यानंतर आपण बघूया तत्व. तत्व याचा अर्थ असा आहे, तत्व याचा अर्थ असा आहे की तत्व म्हणजे विवेक. तर तत्व ही एक अनिर्वाच्य आहे. अनिर्वाच्य तत्व म्हणजेच ध्यान, म्हणजेच संशोधन, म्हणजेच आपण जाणीव करून घ्यायची आहे. प्रत्येक विवेक हा प्रत्येक ठिकाणी जागृत असला पाहिजे. तर या ठिकाणी जे काय भगवंताने तत्व निर्माण केलेले आहेत, त्या तत्वाचा अभ्यास करून जसंच्या तसं आपल्याला आपल्या विवेकानं तो आपल्याला साध्य करायचा आहे. म्हणजे त्याच्यावरती आपलं संशोधन करून आपण त्यातनं मुक्त होणार आहोत. म्हणजेच आता या ठिकाणी तत्व शोधून काढायचे आहेत. जसं अनेक या ठिकाणी जे काय सायन्टिस्ट होते त्यांचं उदाहरण देता येईल आपल्याला. जेम्स वॅट होते, नंतर एडिसन होते. या लोकांनी अतिशय तत्वांचा शोध लावला आणि त्या तत्वामधून अत्यंत उच्च पद्धतीचे संशोधन या ठिकाणी करून संपूर्ण जगाला एडिसनने प्रकाशमय केलं. प्रकाश हे तत्व आहे निसर्गामध्ये, परंतु कृत्रिमरित्या हा प्रकाश कसा निर्माण करायचा याचं तत्व शोधून काढणारा प्रथम व्यक्ती एडिसन होता. एडिसन हा संशोधक आहे. म्हणजे त्याने ही तर अनिर्वाच्य पाळली. अनिर्वाच्य म्हणजे तत्वाचं पालन केलं आणि त्या तत्वावर लक्ष केंद्रित केलं. येथे अनिर्वाच्य म्हणजे एक लक्ष तत्व हे जे काय बोल आहेत या ठिकाणी, तर त्याचं संधान बांधण्यासाठी महाराजांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. तर हे तत्वाचं पालन केल्यानंतरच तुम्हाला जे काय तुमचा श्वास आहे हा मोकळा चालू शकतो. तर शरीरामध्ये सर्वात महत्त्वाची एक जे काय आहे, तर तुमची साधना ही वारंवार म्हणजेच 21,600 हा जो काय मंत्र जपाचा जे काय सांगितलेला आहे, तर सद्गुरू स्वरूपाला 1000 मंत्राची आवश्यकता आहे. आणि ही 1000 मंत्र आपल्याला आपल्या श्वासावरती कसं ध्यान लावायचं आणि कसं ध्यान संशोधन हे तत्वापोटी निर्माण झालेले आहेत. तर तत्वचं फार महत्त्व या ठिकाणी महाराज सांगतात की तत्वच म्हणजे ध्यान लक्ष संशोधन असा या तत्वाची अनेक स्वरूपे आहेत. आणि याची हा जो काय तत्व आहे हे अनिर्वाच्य आहे. अनिर्वाच्य याचा अर्थ असा आहे की त्याचा आपल्याला मान राखणं आहे. तत्वाचं मान राखणं आहे. त्या तत्वाचं जर तुम्ही मान राखला तर तुम्ही त्या तत्वापर्यंत सहजरित्या पोचू शकता. या ठिकाणी सोहम हा जो काय अनाम जप मंत्र आहे हा तत्वाशी निगडीत आहे. हा तत्व शिव आणि शक्तीचा असल्याने याच्यावरती संशोधन म्हणजेच तत्वाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण हिंसा किंवा बोल हा आपल्याला या ठिकाणी बोलायचं नाही आहे. मौन राहणे आणि मौनामध्ये या साधनेचा अभ्यास करायचा आहे. परा म्हणजे आपलं कान आहे. या कानामध्ये हे जो काय ध्वनी आहे, जो श्वासावाटे आपल्या नासाग्रही चाललेला आहे, नासाग्रही चाललेला म्हणजे नाकावाटे जे काय श्वास घेताना जो काय ध्वनी प्रकट होतो तोच आपला अनाम जाप आहे. अनाम जाप म्हणजे त्याला कोणताही नाम दिलेलं नाही आहे.
आणि तोच स्वरूप हे ओंकाराचे म्हणजेच सद्गुरूंचे स्वयंभू स्वरूप आहे. म्हणजे हेच शिवशक्तीचे स्वरूप आहे. सद्गुरू हे साक्षात शिवाचे अवतार मानले जातात. त्यामुळे या ठिकाणी जे काय साधन आहे हे शिवाप्रती समर्पित आहे. त्यामुळे जी काय अनिर्वाचा आहे, अनिर्वाचा म्हणजेच त्या बोलाचे बोलू लये म्हणजेच शब्द हा सुद्धा एक अनिर्वाचा आहे. आता शब्दाचे महत्त्व, अनिर्वाचा शब्द आहे. शब्दाच्या अंतर्गत भागामध्ये सोह हा सुद्धा एक शब्द आहे, परंतु हा बोलायचा नाही आहे. आपल्याला हा अनाम जप असल्याने याला आपल्या परेमध्ये ध्वनी स्वरूपामध्ये म्हणजेच नाद स्वरूपामध्ये आपल्याला प्रकट होत असतो. आणि याच नादामध्ये म्हणजेच याच्यावरती आपण जेव्हा ध्यान लावू म्हणजेच आपल्या मुखातनं हा बोलला जात नाही आणि कानामध्ये मात्र हा ऐकू येऊ शकतो. हा स्वयंभू असल्यामुळे त्याला स्वतःचा नाद आहे, स्वतःचा आवाज असल्याने तुम्हाला फक्त त्याच्यावरती ध्यान केंद्रित करायचं म्हणजे त्याचं संशोधन करायचं आहे. संशोधन याचा अर्थ तत्व, याचाच अर्थ लक्ष, याचाच अर्थ जाणीव, याचाच अर्थ ओळख आहे. या ओळखीमध्ये जोपर्यंत तुम्ही जात नाही, राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचा जो मार्ग आहे हा सफल होऊ शकत नाही. आणि स्वयं म्हणजे स्वतःचं दर्शन जे त्रिनेत्रात आपल्याला होणार आहे, तर त्याचं दर्शन आपल्याला जे काय प्राप्त करून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला नासाग्रही भक्ती अतिशय श्रेष्ठ मानली गेलेली आहे. या आध्यात्मिक जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जी काही साधना सांगितलेली आहे ती अनाम जपाची आहे. अनाम जप हे आपल्या शरीरामध्ये संपूर्ण जे काही सांगितलेले आहेत ते 21,600 आहे. आणि हा जप अनुक्रमाने प्रत्येक भागावरती अनुक्रमाप्रमाणे चालत असतो. तर यात अनिर्वाचाचे जे काही मुख्य लक्षणं आहेत, तर अनिर्वाचा जर तुम्ही पाळली तर हा जो काय तुमचा शरीरामध्ये चालणारा श्वास आहे तर हा विना अडथळा चालेल. आणि याच विना अडथळा चालण्यासाठी तर आशा, आकांक्षा, कल्पना यांना तुम्ही समिधा करून या यज्ञकुंडामध्ये तुम्हाला समिधा म्हणून अर्पण करायचे आहेत. त्यांना अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अर्पण कराल त्यावेळेसच तुमच्या खऱ्या नामजपाला म्हणजेच त्याला सोम साधना म्हटली जाते, त्यालाच अनाम जप साधना म्हटले जाते. तर या ज्या काही जप साधना आहेत तर या जप साधनेला अनिर्वाचा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याशिवाय तुमची जप साधना साध्य किंवा सिद्ध होऊ शकत नाही. तर हे ठाम गाठ मनाशी बांधून घ्या. अनिर्वाचा याचा अर्थ असा नाही की तो बोलायचा नाही. तर बोलायचा का नाही आहे त्याच्याबद्दल महाराज सांगतात की तुम्हाला शब्द, लक्ष, तत्व हे जे काय बोल आहेत हे बोलायचे नाहीत, पण त्याचा गुणाचं पालन करायचं आहे. शब्द हे इतरांना हा शब्द बोलायचा नाही असं नाही. शब्द बोलायचा परंतु घाणेरडे शब्द बोलायचे नाही. म्हणजे दुसऱ्याचं मन दुखवलं जाईल असा कोणताही शब्द तुम्हाला बोलायचा या ठिकाणी अधिकार नाही आहे. म्हणून त्याला अनिर्वाचा म्हटलेलं आहे. ते शब्द तुम्हाला टाळायचे आहेत, कटाक्षाने टाळायचे आहेत. तरच तुमचा श्वास हा शरीरामध्ये स्थिर स्वरूपाने आणि कोणतंही न भटकता पद्धतशीरपणे चालू शकतो. तर या ठिकाणी मला तुम्हाला एकच सांगणं आहे की आपण कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, परंतु जर तुम्ही अनिर्वाचाचं जर पालन केलं नाही तर भगवंताप्रती तुमचं प्रेम किंवा तुमचा जो काय मान आहे
जो काय सन्मान आहे तुम्ही भगवंताला देत नसल्याकारणानं तुम्हाला भगवंती प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. तुम्ही कितीही जरी माळा जपल्या, कितीही तुम्ही साधना केल्या, जोपर्यंत तुमच्या स्वभावगुणामध्ये बदल होत नाही तोपर्यंत स्वदर्शन होणे अतिशय कठीण आहे. आणि साक्षात्कार होण्याकरिता या अनिर्वाच्याचे अतिशय कठोररित्या पालन करणे गरजेचं आहे. कठोर बोलणे, वासनामध्ये रमणे, साधना करत असताना आपण जेव्हा ध्यानावस्थेत असू किंवा परेच्या साधनेमध्ये असो किंवा कोणतीही उपासना करत असो, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अनिर्वाचं जर पाळत असाल तर तुमचं भटकणं, जे काय तुमच्या मनाचं जे काय भटकणं आहे ते कधी होणार नाही आणि तुम्ही अतिशय शांत पद्धतीने तुम्ही साधना करू शकाल. आणि जो काय आपला साधनेचा जो काय तत्वाचं जे काय संशोधनारूपी आपल्याला जो काय मंत्र जाप ठेवलेला आहे तो आहे 21,600. या 21,600मध्ये सर्व चक्राप्रती म्हणजे शरीरामध्ये जे काय आपले शक्ती आहेत त्या प्रत्येक शक्तीला तो मंत्र पोचला जातो आणि आपण अतिशय पुण्यवान पुरुष म्हणजेच भगवंतच स्वरूप प्राप्त आपलं होऊन आपल्याला स्वयंचं दर्शन म्हणजेच भगवंत स्वरूप दर्शन, आपलं स्वयंदर्शन आपल्याला प्राप्त होते. तर मंडळींनो, मला अत्यंत विनंतीपूर्वक आपल्याला सांगणं आहे, एकच सांगणं आहे की अनिर्वाचा बोल हा पाळा आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं आणि भगवंत पाण्याचं जे काय इच्छा आहे तुमची, तर ती इच्छा तुमची अनिर्वाच्यातच दडलेली आहे. त्यामुळं अनिर्वाच्याचं नक्की पालन करा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल सांगायला विसरू नका. आणि यात काही अडचणी आपल्याला असं वाटत असेल की बाबा असे कशी काय होऊ शकतं, याबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही प्रत्यक्ष मला फोन करून देखील याबद्दल विचारू शकता. तर त्याबद्दल मी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करील असंही मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. एवढे बोलून माझे काय अनिर्वाच्याबद्दलचं जे काय आजचं जे काय